राम राम मंडळी. तर आता तुम्ही विचारात पडला असेल नेमकं तू हेअरस्टाईल कोणते आहेत. हेअरस्टाईलच्या बद्दल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतोच, पण आता तुम्ही विचारात पडला असेल की तुझे व्हिडिओज का येत नाही आहेत, काही प्रॉब्लेम आहे का, काही असं तसं आहे का. तसं काहीच नाही, एकदम बिंदासमध्ये आहे मी. पण आता थोडं कसं झालं की आता थोडंफार पैशाच्या मागे लागलो. तर पैशाच्या मागे का लागलं ते कारण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही टेन्शन वगैरे घेत जाऊ नका. तर आपल्या आता 5-6 दिवसानंतर डेली व्हिडिओज येणार आहे. आणि मुद्दा झाला दुसरा, तर आता व्हिडिओज कोणते येणार आहेत. तर व्हिडिओज तर आपले ब्लॉगच येणार आहे, फक्त काही नवीन प्रकारे येणार आहे. त्याचीच प्लॅनिंग करत आहे. बाकीचं काय माहित नाही काय होणार आहे काय नाही. आपलं 2025 मध्ये कसं काय एक ड्रीम कंप्लीट झालं, आता दुसऱ्या ड्रीमले तर काही ना काही स्वतःला गेली की दुसरा ड्रीम कशा प्रकारे कंप्लीट करायचं. तर त्यामुळे मी थोडं टेन्शन मध्ये असतो, त्यामुळे मी व्हिडिओज बनवत नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, कामाला पण जावे लागते, कारण काही ड्रीम असे असतात त्यासाठी तुम्हाला काम तर करावंच लागणार. जसं की मलाच नाही, हर कोणाला कामाची गरज असते. तसं मी तर काही ना काही कामाला जातच असतं. नेमकं काम ते काही विचारू नका तुम्ही. काम हार्डवर्किंगच असतं, कारण सोपं तर आपल्याला काही नशिबातच नसतं. आणि कायच गोष्ट आपला कृष्णा या कागदासाठी एवढा रळता की कायच सांगू तुम्हाला. तर ऐका बरं याची गोष्ट. हे कोल्याला गेलता की नाही, हा घेऊन गेला आणि त्या स्वप्नीच्या पाठीच्या मागे तिच्या त्यात टपून दिला आणि अजून की नाही आणि काय यानं काढून घेतलं, माझ्या जीवनाला आला. मग गला मग होता ना. आता तो हा म्हणे माया आहे माया आहे. ते पाहिजे वांडर पाय चिची शेंड्यात बसला. आबाची पुंगी. तर असा साहेब आपला कृष्ण. आणि कायच गोष्ट आपली नम्रता, असं भजन करत जा की एक नंबर. तर हे पक्षी नेमकं कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा बरं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.